आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड संदर्भात केंद्र सरकारने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मधील नाव, पत्ता, जन्मतारीख व नाते या संबंधीच्या 5 नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 1 तारखेपासून 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असल्यास ते अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे। भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे। आधार कार्डवर 12 अंकी एक युनिक नंबर असतो, त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। अलीकडेच आधार कार्ड संदर्भात सरकारने 5 नवीन नियम जारी केले आहेत। नंबर 1, आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता बदलणे किंवा दुरुस्ती व इतर सामान्य सुधारणेसाठी आता 75 रुपये शुल्क म्हणजे 75 रुपये फीस द्यावी लागणार आहे। जर का तुम्ही बायोमेट्रिक माहिती जसे की फिंगरप्रिंट, आयरिस किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये फी द्यावी लागेल, परंतु नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही, ते पूर्णपणे मोफत असणार आहे। नंबर 2, लहान मुलांसाठी गुड न्यूज। 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे लागणार नाहीत। पूर्वी यासाठी 50 रुपये फी द्यावी लागत होती, परंतु आता हे शुल्क माफ करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांसाठी आता बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे। हे काम पूर्ण न केल्यास आधार कार्ड अवैध म्हणजे इनव्हॅलिड देखील होऊ शकते। नंबर 3, आधार कार्ड मध्ये पती किंवा वडिलांचे नाव। 15 ऑगस्ट 2025 पासून आधार कार्डवर 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांच्या आधार कार्डवर वडील किंवा पतीचे नाव दिसणार नाही। ही माहिती फक्त युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या रेकॉर्ड मध्येच राहील। या नवीन बदलामुळे सतत नाव बदलण्याची कटकट मिटणार आहे आणि त्यामुळे नागरिकांची प्रायव्हसी सुरक्षित राहील। महिलांसाठी हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। नंबर 4, आधार जन्मतारखेत बदल। आता तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख फक्त वर्षाच्या स्वरूपातच दिसणार आहे, जसे की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ 1997 या स्वरूपात दिसेल, तर संपूर्ण जन्मदिनांक उदाहरणार्थ 1/1/1997 UIDAI च्या रेकॉर्ड मध्ये राहील व तसेच आधार कार्ड मधून केअर ऑफ CO हा कॉलम काढून टाकण्यात येणार आहे। आता तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचे नाव, वय आणि पत्ता एवढीच माहिती दिसणार आहे। लक्षात ठेवा, हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात आले आहेत। आता नंबर 5, आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी नवीन नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून पत्ता बदलण्याची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली जाणार आहे। आता तुम्हाला UIDAI च्या वेबसाईट uidi.gov.in किंवा आधार ऍप वर पत्ता बदलण्याची रिक्वेस्ट सबमिट करून जवळच्या आधार केंद्रावर आपली कागदपत्र व्हेरीफाय केल्यानंतरच ऑनलाईन अपडेट होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।